नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत 35,000 कोटींची गरज असणार आहे व एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव कशा पद्धतीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत 35,000 कोटीची गरज। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेला आज मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे, कारण उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीच्या प्रस्तावाचा अहवाल सादर होणार असल्याचे समजते आहे। कर्जमाफीसाठी जवळजवळ 30 ते 35,000 कोटी रुपयाची गरज आहे आणि राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता नक्की किती शेतकऱ्यांना याचा फायदा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जामखेडमध्ये रविवारी भाषण करताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी या योजनेची घोषणा केली जाईल असे देखील सांगितले होते आणि याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीच्या प्रस्तावाचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार असल्याचे सूत्रांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच कर्जमुक्ती देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तयार केलेला हा अहवाल या ठिकाणी तयार झाला आहे। बघा पुढे अपडेट काय सांगतोय, एकूणच या ठिकाणी पाहू शकता। एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत तयार होणार आहे। 35,000 कोटीची गरज असल्याची अपडेट समोर आलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व अशाच प्रकारच्या देशभरातील किंवा महाराष्ट्र राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।